संत सूरदास महाराज दिव्यांग संस्थेनं काढलेल्या अंध वारकऱ्यांच्या पायदिंडीचे हिंगोलीत आगमन झालंय। विठुरायाच्या नामाचा जयघोष करत अंध वारकऱ्याची पायदिंडी 1 जूनला वाशीमहून पंढरपूरकडे निघाली होती। 400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही दिंडी 6 जुलैला पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी पोहोचणार। देशाच्या इतिहासातील ही बहुधा पहिलीच अंधांची दिंडी ठरली आहे। वाशीमधील संत सूरदास महाराज दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी सदानंद तायडे यांनी या दिंडीचं आयोजन केलंय। हे वारकरी त्यांच्या मधुर सुरात आपल्या सगळ्या सावळ्या पांडुरंगाची भजनं गात मार्गक्रमण करतात। यातील अनेक जण उच्च शिक्षित असून अनेक ठिकाणी ते अभंग गायनाचे कार्यक्रम करतात। मुंबई, नागपूर, वर्धा, अमरावती, औरंगाबाद या सगळ्या म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ हे जास्त आहे। असे सर्व विभागातले सर्व जिल्ह्यातले मुलं आमच्याकडे आहेत आणि ते माझ्याकडेच ते हमेशा राहतात। आणि हे सगळ्या मुलांना आम्ही अशी चर्चा केली की आपल्याला पंढरपूर जायचं आहे, कोण कोण येणार, तर ज्यांना आम्ही नेऊ शकतो असे सगळे निवडक 15 आम्ही मुलं निवडले आणि त्या मुलांना घेऊन आम्ही आता पंढरपूरला जातो आणि हे सहज आम्ही शक्य पूर्ण करू शकतो।